समर्पयामि कुंकुरे समर्पयामि। ओम प्राणाय सुपारीला फक्त सुपारीला ओम प्राणाय समापनाय स्वाहा कुल देवता विनाश देवता विमा ग्राम देवता विमा मातृ देवता विमा ग्राम देवता विमा स्थान देवता फक्त सुपारीला सुपारीची पूजा चालू आहे म्हणजे गणपतीची पूजा चालू आहे। हरिद्राचूर्णं समर्पयामि कुंकुरे समर्पयामि अक्षरापान्तुं समर्पयामि पुष्पार्पणमस्तु। ब्रह्मनिर्महानैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि। हिरणमो दक्षिणं समर्पयामि। मध्ये निर्ती तू नाही हरिद्राचूर्णं समर्पयामि कुंकुरे समर्पयामि। ओम प्राणाय समापनाय स्वाहा कुल देवता विनाश देवता विमा ग्राम देवता विना स्थान लावू नका याच्यामध्ये ठेवा। आम्ही इथं आरती करू म्हणजे तुम्ही लावले काय ना आम्ही लावले काय एकच नाही तुमच्या याच्यात आणि आरती होईल आरतीला काम होतं मला सिंपल हरिद्राचूर्णं समर्पयामि कुंकुरे समर्पयामि। ओम प्राणाय समापनाय स्वाहा कुल देवता विनाश देवता विमा ग्राम देवता विना स्थान देवता विमा मातृपितृ देवता विमा अक्षदापान्तुं समर्पयामि पुष्पार्पणमस्तु। ब्रह्मनिर्महानैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि। पाण्यात बोट जुळवायचं आधी कुंकाचे 5 टिक्के द्यायचे तांदूळाला नंतर हळद असं सर्पसारखं करू नका ती तांदूळाला लागते कलशांचे महापूजन करचे गंधा पांतुम गंधम समर्पयामि। अहो लावू नका इकडे आणते आरती तिथं मध्ये नसते लावेत तुम्ही इकडे या तुम्हाला सांगतो अहो तिथं मध्ये लावता येत नाही मध्ये अक्षदा पांतुं समर्पयामि पुष्पार्पणमस्तु। ब्रह्मनिर्महानैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि। मम आत्मनाव क्लेश प्रीत्यर्थ फल प्राप्त श्री मल्हारी मासाकाम अभिषेक करिषे। जन्म नावाचा गोत्राचा मनात मनात उच्चार करायचा देवाचं नाव घ्यायचं पाण्यात हात बुडवायचं पाण्यात जन्मनाथचं नाव घ्या गोत्र माहीत आहे का कश्यप गोत्र आहे ना महामनाचं देवाचं नाव घ्यायचं पाण्यात म्हणजे अक्षरा बुडवायचं खाली सोडून द्यायचं। यथा कृष्णार्पणमस्तु नमस्कारं करोमि नमस्कार करा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। या जागे गंगा ध्यानसराया भानोत्तम विजयी भव धुवा तुम्ही पण देव धुवा हे टाकत पाणी देव धुवा ओम प्राणाय समापनाय स्वाहा कुल देवता विनाश देवता विमा ग्राम देवता विमा स्थान देवता विमा मातृपितृ देवता विमा हाँ पंटा दोन्ही हातांत होते दोन्ही हातांत
खालच्या ते घ्या की खालचा ते हातामध्ये घ्या ते हातामध्ये घेऊन चांगलं चोळतं ग्रामदेवताभिमा स्थान देवताभिमा मातृपितृ देवताभिमा अक्षदापांकं समर्पयामि मम्मी सोबत कोण आहे? लावा त्यांना बघ. नक्की ना? झाली का तुझी परडी? भेट करा ना तिथं परडीला. परडी भेट कर. बोल त्यांना तसं. बोल त्यांना देवाला. हे इकडे खंडोबा आणि महासाईचं मंदिर आणि इथं बानाई. येळकोट येळकोट जय मल्हार. तर अशा प्रकारे माझं मम्मी पप्पा सोबतचं नांदेड जिल्ह्यामधलं माळेगावचं खंडोबाचं दर्शन झालं. खूप छान झालं. गावामध्ये मंदिर आहे. हे मम्मी पप्पाच्या घरचं कुळदेव आहे. तर त्यांनी आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणार आहेत आणि देवाला जागरण गोंधळाला बोलवण्यासाठी
आलेले आहेत, तर मी त्यांच्यासोबत आलते. तर गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन मिळालं, कारण की गर्दी नाही काय नाही इकडं गावामध्ये असल्यामुळं. मंदिर खूप मोठं आहे. गावामध्ये जरी मंदिर असलं तर मंदिर बघा, हे बघा किती मोठं मंदिर आहे. लांब सडक, किती मोठं मंदिर आहे. आणि मला इथं सुद्धा वारा आलं. खंडोबाचं मंदिर आहे, माझ्या मार्तंड मल्हारीचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मला इथं सुद्धा वारा आलं. गाभाऱ्यामध्ये आलं वारं, माझ्या व्हिडिओमध्ये बघाच तुम्ही. तर माझं असं झालं, अशा प्रकारे माझं माळेगावच्या खंडोबाचं देवदर्शन झालं. आता इथून पुढे लातूरला. माळेगावामधलं खंडोबाच्या मंदिरातली सगळ्यात जुनी काळातली ही मूर्ती खंडोबाची बाणाईची. ह्याच्याबद्दल मला पुजाऱ्यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे, ती व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. ही सगळ्यात जुनी मूर्ती आहे. त्या मूर्तीला मंदिराच्या समोर स्थापना केली आणि गाभाऱ्यामध्ये दुसऱ्या मूर्तीची स्थापना केलेली आहे.